हाय, हॅलो, नमस्कार. मुद्राज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज फराळीचा हा एक प्रकार मी घेऊन आलेली आहे आणि सोप्पा आणि सर्वांना आवडणारा. असे बसूनही आपण नुसतं खाऊ शकतो किंवा भाजीबरोबर ते आपण तोंडी लावू शकतो. अशी सर्वांना आवडणारी आणि सोपी अशी रेसिपी आहे आणि तरीही त्यात खूप बिघडते, तेलकट होती किंवा कडकच होती. खुसखुशीत होत नाही. तर आता मी यासाठी बघा तेलकट नाही थोडीसुद्धा झालेली. काय काय साहित्य घेतले ते सांग. इथे मी हिरा बेसन पीठ घेतलेले आहे. हिरा बेसन पिठाची शेव खूप छान होते आणि ओवा आणि जिरे मी एकदम बारीक पूड करून घेतलेले. कारण काय होतंय, की शेव ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस ते वेजामध्ये ओवा अडकतो किंवा जिरे अडकतात. त्यामुळे आपण ते एकदम मिक्सरवर बारीक पूड करून घ्यायची. मी इथे सोडा टाकलेला आहे. 4-5 चिमूट टाकलेला आहे. चिमूट लक्षात ठेवा. मी असं 1 चिमूट, 2 चिमूट असे 4-5 चिमूट फक्त मी सोडा घेतलेला आहे खुसखुशीत होण्यासाठी, नाहीतर कडक होती. हा माझा अनुभव आहे. नाहीतर अशी कडक होती शेव, खुसखुशीत होत नाही. त्यामुळे मी थोडा सोडा टाकते. आता मीठ इथे मी 4 चमचे टाकलेलं आहे. कारण 1 किलो बेसन पीठ आहे त्यामुळे आणि हे खारी शेव आहे त्यामुळे त्याला जरा थोडंसं मीठ उचलूनच टाकायचं असतं, जास्तच टाकायचं असतं. त्याच्याशिवाय शेव चांगली लागत नाही. मोहनसाठी मी इथे तेल घेतलेलं आहे. 4 चमचे मी मोहन टाकलेले आहे. त्यामुळे छान अशी शेव आपली फुगणार पण आहे आणि खुसखुशीत होणार आहे. आता हे सर्व मिक्स करून मी घेते आणि थोडी मी हिंग पण टाकलेले, पीठ चाळतानाच त्यामध्ये टाकलेलं होतं. आता हे सर्व मी मिक्स करून घेते एकदम छान सर्व. मीठ, त्याच्यानंतर ओवा पूड ते. आता 1 किलोला मला 1 तांब्या पाणी लागलेलं आहे. तुम्ही अंदाजे हळूहळू टाकून पहा. काही वेळेस तुमचं घट्टही होईल किंवा पातळही होईल. त्यामुळे अंदाजे तुम्ही घ्या. आता हे सर्व मी बघा मिक्स करून घेतले. आधी सुरुवातीला मध्ये म्हणजे गुठळ्या होत नाही. ज्यावेळेस आपण एकाच आपण पद्धतीत ते हलवायला लागलो की गाठी होत नाहीत. त्याच पद्धतीने सर्व हळूहळू पीठ बाहेरच्या बाजूचंही मिक्स करून घ्यायचं आणि त्यामुळे असं गाठी होणार नाहीत. गाठी झाल्या तर परत ते आपल्याला फोडत बसावे लागतात. त्यामुळे असं छान छान असं मिक्स करून घ्यायचं. याचा गोळा त्याचा करून घ्यायचा. जास्त घट्टही करायचं नाही पहा. एकदम छान असा झालेला आहे. एकदम घट्ट नाही किंवा पातळही नाही. असं त्याचं मिश्रण करून आपल्याला घ्यायचं आहे. छान पहा बघा. थोडीसं एकसुद्धा गाठ झालेली नाही. गाठ जर झाली तर ते खूप म्हणजे अवघड असतं, परत ते बाहेरच येत नाही. खूप राडा होतो. शेवग्यामध्ये भरून घेतलेलं. शेवग्याला आधी मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि आता मी तेल एकदम कडक छान करून घेतलं गरम करून आणि सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आणि नंतर मध्यम आचेवर तळून घ्यायचं. म्हणजे वरून फक्त तळली जात नाही तर आतूनही तळली जाते. आता वरची बाजू जास्त वेळ ठेवायची, कारण शेवटचे ज्यावेळेस आपण ते घाणा आपण सोडलेला असतो तो वर तळायला थोडासा टाईम लागतो. पहा किती छान झालेली अशी, गाठी झालेले नाहीत ना किंवा वेडीवाकडी अशी झाली नाही. खूप छान अशी तार पण आलेली आहे. बघा ते एकदम अशी खुसखुशीत झाली होती आणि करून पहा. रेसिपी खूप सोपी आहे. सर्वांना अशी जमेल अशी ही रेसिपी आहे, अवघड नाही आहे. दुसरी पण एक घाणा काढून घेते मी शेवयाचा आणि बाकीचे मी सर्व घेतल्यानंतर तुम्हाला तर दाखवलेलंच आहे. सध्या मी फराळीचे व्हिडिओ टाकते आहे आणि सर्वांना आवडत आहेत. सर्व व्हिडिओ पहा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या रेसिपी काही अवघड नाही आहेत. मी पारंपरिक पद्धतीने सोप्या पद्धतीत मी सांगते आहे, की असं अवघड काही नाही. आणि आवडले तर रेसिपी करून पहा. धन्यवाद.